नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या YouTube चॅनलवरती आणि आणखी स्वागत आहे. चला कोकण फिरूया या आपल्या नवीन सीरीजसाठी. तर आता आजचा जो ब्लॉग आहे तो खूप खास असणार आहे कारण की आपण आज एक्सप्लोर करणार आहोत सावंतवाडी शहर म्हणजे सावंतवाडी शहरात फिरायला जाणार आहोत खरं तर. आणि भरपूर ऊन असं म्हणजे आम्हाला सावंतवाडी पोहोचता-पोहोचताना 11 वाजले होते. तर खूप ऊन होतं, कडाक्याचं ऊन असल्यामुळे अ, खूप असं केअर घेऊन मग आम्ही निघत होतो. आणि इथे बघा आता लालपरी जाते आणि तिथे बघा मागे लिहिलेलं आहे एकच वाडी आणि सावंतवाडी. मस्त वाटलं बघून. पहिल्यांदाच असं बघितलं आणि कॅप्चर करतोय तोपर्यंत आपली लालपरी पुढे निघून गेली आणि इथे बघा सावंतवाडी अगदी येईल अशा अ, आधीच एक छोटंसं गाव लागलं आणि इथे बघा असं रस्त्याच्या बाजूला एक छोटासा असा बाजार भरलेला आहे आणि या बाजारात बघा आणि कोकणाचे हे बाजार आहेत ना मला खूप आवडतात, मस्त वाटतात. अगदी आपण बिग मॉलमध्ये फिरून जी मज्जा येणार नाही ना, ती या बाजारांमध्ये मिळते. आणि बाजार बघता-बघता बघा आपली गाडी आलेली आहे सावंतवाडी शहरामध्ये. मस्त आणि सावंतवाडी शहरामध्ये आल्या-आल्याच बघा जे मेन अट्रॅक्शन आहे इथलं मोती तलाव जो मी ऐकलेला होता, पाहिलेला होता. म्हणजे मी सोशल मीडियाला हा जो होता बघितलेला होता आणि तो मी आता प्रत्यक्षात बघते आहे आणि खूप मस्त आहे. हा जो मोती तलाव आहे ना, हा अ, सावंतवाडी शहराचं मेन अट्रॅक्शन आहे आणि या तलावाच्या भोवतालीच हे जे सुंदरसं असं शहर आहे ना, ते वसलेलं आहे. म्हणजे इथलं स्थानिक जे मार्केट, जे आपलं पॅलेस वगैरे हे सगळं शाळा वगैरे आजूबाजूला या तलावाच्या भोवतीच अ, पसरलेलं आहे हे शहर. आणि मग हे काही हा फेरफटका जो आम्ही मारतोय ना या मोती तलावाच्या बाजूला, कडेने, तर हा मोह काही आमच्याने आवरत नव्हता. तर पूर्ण असा एक फेरफटका मारून, एक राउंड गाडीचा पूर्ण मोती तलावला मारून मग आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्ही थेट आरेकर गाठलेलं आहे. आरेकर म्हणजे सावंतवाडीमधलं खूप फेमस असं हॉटेल आहे आणि खूप छान तुम्ही जसं बघत असाल इथे खूप असं हवेशीर हे हॉटेल आहे. खूप मस्त भरपूर अशी गर्दी असते आणि जेवणाचं म्हणजे जे जेवण बनवण्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण असा दरवळत असतो या हॉटेलमध्ये आणि खूप मस्त वाटलं आणि अगदी इथे ₹100 पासून तुम्हाला पुढे थाळी जी आहे, थाळ्या बघायला मिळतील. खूप मस्त आहे. Zomato वगैरे फूड डिलिव्हरी पण या हॉटेलला म्हणजे अवेलेबल आहे आणि इथे ना प्रॉपर असं युनिफॉर्म होता जे तिथले काम करणारे जे लोकं होते, तर त्यांचा प्रॉपर असा युनिफॉर्म वगैरे आणि स्वच्छता वगैरे खूप छान होती आणि आम्ही इथे मागवलं होतं बटर चिकन, तंदुरी रोटी, मटण बिर्याणी आणि सोबतीला छान अशी सोलकढी. तर मस्त जेवण होतं आणि इथल्या ज्या थाळीज आहेत ना, त्या थाळी पण खूप मस्त आहेत आणि मग आम्ही जेवण वगैरे करून निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेल्या फेमस अशा सावंतवाडीचा जो पॅलेस आहे तो बघायला. तर हे पॅलेसबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि म्हटलं चला आता आपण एकदा व्हिजिट देऊया. तर अगदी आरेकर हॉटेलच्या इथून जेव्हा आपण निघतो तर अर्धा किलोमीटरच्या अंतरावर मेन रस्त्याला हा जो पॅलेस आहे इथे वसलेला आहे. तर तर हा आहे ना, फक्त एक राजवाडा नाहीये, तर इतिहास, कला आणि परंपरेचा एक जिवंत वारसा आहे. तर मेन एंट्री राजवाड्यात झाल्यानंतर इथे अशा प्रकारची एक अजून एंट्री आहे. तर इथे या काकी बसलेल्या दिसतायत. तर इथे यांच्याकडे हा जो राजवाडा आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला काहीतरी एंट्री फी काढावी लागते आणि त्यानंतर मग मध्ये जो राजवाडा आहे, तिथे आपल्याला एंट्री मिळते. तर काही पर्सन ती ₹30 आहे. आणि या राजवाड्याला ना त्यांनी म्युझियम सारखं जे स्वरूप आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे ही एंट्री फी आहे. तर हा भव्य असा पॅलेस 18व्या शतकात बांधला गेला आहे. बाहेरून पाहिल्यावरच त्याची सुंदर अशी वास्तुकला आणि राजेशाही भव्यता दिसून येते. मोठे दरवाजे, लाकडी खिडक्या आणि शांत असं वातावरण अगदी जुन्या काळात नेऊन ठेवतात. हा पॅलेस होता सावंत भोसले राजघराण्याचा आणि विशेषतः खेम सावंत यांच्या काळात या पॅलेसचा विकास झाला. त्या काळात इथे कला आणि संस्कृतीला खूप महत्त्व दिलं जात होतं आणि त्याच्यानंतर पॅलेसच्या आत गेल्यानंतर आपल्याला त्यावेळेसची जी जुनी चित्र आहेत, जुनं फर्निचर, त्याच्यानंतर राजेशाही जो थाट आहे, त्याच्यानंतर ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत, त्या आपल्याला पाहायला मिळतात.
प्रत्येक खोली काहीतरी कथा सांगते राजांच्या जीवनाची, त्यांच्या परंपरांची. तर सावंतवाडी जे पॅलेस आहे इथे ह्या ज्या वस्तू जुन्या ऐतिहासिक काळातल्या ज्या वस्तू आहेत, त्या इतक्या व्यवस्थित प्रकारे जतन करून ठेवलेल्या आहेत आणि खूप छान असा तो हिस्टॉरिकल टच आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर हा जो फोटो तुम्ही बघत आहात, तर हा आहे शिवराम राजे यांचा. त्यावेळेस हे राजे तिथे राज्य करत होते आणि त्यावेळेसची त्यांची न्यायालयाची खुर्ची, त्यांचे ब्रिटिशांसोबतचे जे क्षणचित्र आहे, ते पण जतन करून ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर तर इथे एक-एक अशी वस्तू व्यवस्थित प्रकारे त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ज्या फोटोमध्ये बघा पूर्ण राजघराण्याची जी वंशावळ आहे आधीपासूनच्या राजापासून तर आत्तापर्यंतची जी पूर्ण राजघराणं आहे त्याचा पूर्ण वंशावळ त्यांनी इथे लावलेली आहे. तसंच सावंतवाडी पॅलेस विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या कलेसाठी. तर इथे बनणारे गंजिफा कार्ड्स, हाताने रंगवलेले पारंपरिक खेळ खूप खास आहेत. तसेच इथली लाकडी खेळणी देखील खूप प्रसिद्ध आहे. तर आजही इथले जे कलाकार आहेत ना, ती ही परंपरा जपत आहे आणि विशेष वाटलं या म्हणजे पॅलेसचं अगदी इतका भव्य आहे आणि तिथे ना हवा एवढी खेळती होती. खूप छान वाटलं. इथे फिरताना आहे ना, एक वेगळीच अशी शांतता आणि रॉयल असा अनुभव मिळतो. फोटोसाठी सुद्धा हे ठिकाण इतकं सुंदर आहे. तर इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळाला. पॅलेसची रचना पण खूप आकर्षक आहे. जसं कोकणी एक त्याला टच आणि त्याच्यातच युरोप आर्टिस्ट म्हणजे हे याचा खूप छान असा संगम झालेला आहे. त्याच्यामध्ये मोठे हॉल, लाकडी दरवाजे आणि सुंदर खिडक्या यामुळे पर्यटकांना हा पॅलेस खूप आवडतो आणि तर या फोटोमध्ये बघा शिवराम राजे भोसले हे दिसत आहे आणि त्यावेळेसचा जो शालू होता तो पण इथे जतन करून ठेवण्यात आलेला आहे. तर या शालूमध्ये ना सोन्याचं आणि चांदीचं जरी तर काम अशा आहे. प्रकारे हा संपूर्ण राजवाडा आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे आणि त्यानंतर आम्ही राजवाडा पाहून झाल्यानंतर मात्र इथून एक्झिट घेतलेली आहे. बाहेरचा जो सुंदर असा निसर्गरम्य जो देखावा होता तो पण छान एन्जॉय केला. कारण की इथलं जे वातावरण आहे ना राजवाड्याच्या बाहेरचं सुद्धा खूप छान आहे आणि थेट मोती तलाव खूप सुंदररित्या इथून दिसतो आणि एक्झिट घेतल्यानंतर मग आम्ही मात्र सावंतवाडी इथे असलेल्या महालक्ष्मी मॉलला गेलो. तिथे बेसिक अशी जी शॉपिंग होती ती केली आणि त्यानंतर मात्र आम्हाला जायचं होतं सावंतवाडी हुबा बाजार इथे, जिथे की सावंतवाडीचे जे मेन अट्रॅक्शन आहे, फेमस अशी लाकडी खेळणी, तर ती बघायला जाणार होतो आणि ही लाकडी खेळणी मात्र मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे. कारण की आत्ता जर दाखवली तर व्हिडिओ मात्र खूप लांबलचक होईल. त्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.